जालन्यात 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली। हरिभक्त परायण डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं। ग्रंथदिंडीत टाळ मृदुंगांच्या गजरात विठोबा रखुमाई नामाचा जयघोष करण्यात आला। यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि JES महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानं जालना शहरात वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। वारकरी विचार समाजात रुजवणं महत्त्वाचं असून अनेक जाती धर्माचे साधू संतांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुरू केली असून त्याचा उद्घोष व्हावा, नवसमाजाची निर्मिती व्हावी, चंगळवाद थांबावा, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून थांबवावं या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी दिली आहे। खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचा प्रचार प्रसार व्हावा आणि या राष्ट्रामध्ये सदाचार संपन्न प्रजा निर्माण व्हावी, नागरिक निर्माण व्हावेत या पवित्र उद्देशानं खरं तर या वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन या महाविद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी